अध्याय 12वा. देवचरित्र रोज अष्टमी, नवमी, चतुर्दशीला वाचले तर सर्व संकटांचा नाश होतो. मात्र सर्वत्र वास असतो. महापूजा, बलिहोम, योग, आनंद व सुख मिळते. ब्राह्मणाद्वारा केलेली पूजा, साधना, कीर्तन मला फार आवडते. रणी उरलेल्या दैत्य सैन्य पातळी गेले. महन मंगला सर्वांना मोहित करते. ती अजन्म असोनी ती अजन्म असोनी सृष्टीजन्य आहे. संकटी सहाय्यक, भक्ता संरक्षणी सनातन माता आहे. वैभवी भक्ताघरी लक्ष्मी रूपे राहून कीर्ती, सुख, समृद्धी देते. षोडोपचारे उपासनेने सर्व सुखे सद्गतीत देते. ध्यान. सिंहारूढ विजयसम तळपणारी अनेक स्वरूपी कन्या सहस्त्र सेवा करीती. कन्या मेळे ढाल, तलवार, गदा, चक्रधारी, अग्निरूपा, चंद्र, किरीट, भूषणी, नमस्कारी. ओम देवी म्हणे. मनापासून बसता सर्व बाधा करे नष्ट तात्काळ. मधुकैटक नाशक महिषासूर शुंभू निशुंभ वधकथा ऐकता वाचता करेन रक्षण. अष्टमी, नवमी, चतुर्दशी जे वाचती भक्त त्यांची होईन मी वरदायिनी. भक्ता नशिबी पाप दुराचार आपत्ती नाही येणार. दासत्व राजगैरमर्जी नशिबी पाप दुराचार आपत्ती नाही येणार. दास्यत्य राजगैरमर्जी अग्नी जले भीती नाही उडणार. माझे महात्म्य नित्य वाचा ऐकवा. विश्वासे करा कालक्रमणा. नित्य सेवे उत्पता भूकंप दुष्काळ व्याधी पावतील नाश. स्मरण भजने स्नान होईल पावन. बलिदान होम हवन काळी वाचावी माझी गाथा. कळत न कळत सेवे देईन इच्छित फळ. शरद ऋतू होम हवन प्रतिवर्षी करावे वाचन. माझे प्रसादे धनधान्य पुत्रपौत्री होईल लाभ. शौर्य कथा वाचता निर्भय युद्धी होईल जय. नित्य कथा ऐकता होई शत्रू नाश. ग्रहपीडा वाईट स्वप्ने बंद होण्या हाच एक उपाय. संसारी सर्व अडचणी आजार अपघाते लाभेल सुख. बालरोग कलह दुरावोनी लाभे मित्र परिवार. दुराचारीच आव्हान पाप्यास उत्तम धडा मिळवणी बाधा होईल नष्ट. स्तोत्र पठणे यथा सांग करती पूजा होई लाभ. ब्राह्मणाद्वारे यज्ञ अभिषेक अन्नदान करावे प्रदान. 1 वर्ष करिता पाठ सर्व संकटे दूर होऊनी लाभे पुण्य. जन्मभर स्तोत्र पठणे सुखी धैर्य कथा एकता होई निर्भय. ब्रह्मदेव चरित ऋषींनी यज्ञी गायलेले असे पुण्यकारक स्तोत्र घरीदारी अरण्ये संकटी स्मरता होई संकटनाश. चोरी शत्रू त्रास हिंस पशु आक्रमणे स्मरता लाभे मुक्ती. समुद्रवाद बुडवणारी नौका संकटे नाम स्मरणे मी करीन रक्षण. हेर फितुरी सूट संकटी स्मरता मी करेन रक्षण. चरित्र स्मरणे चोर शत्रुपीडा कधीही न होई मनापासून मज स्मरता. संकट जाई पळून. ओम ऋषी म्हणे. शक्तिशाली चंडिका भक्ता आशीर्वाद देऊन पावली अंतर्धान. ते शनी देव पुन्हा झाले अजिंक्य न निर्भय. देवी शौर्य देव झाले पूर्ववत बलवान. निशंभू वधे दैत्य सैन्य गेले पाताळा. देवी भक्त रक्षणा जगकल्याणा घेते अवतार. भक्तियोगी ज्ञान सजगता पूर्वजन्म देवनी पोषिते निरंतर. ही मंगला सर्व जग संचारी असे आधारदायिनी. ती अजन्मा जननी सहारक रक्षण करिता सनातना. वैभवशाली भक्ताघरी लक्ष्मी वाढवे कीर्ती व नाव. षोडोपचारे पूजे धन पुत्र धर्माचार देऊन मिळवून देते सद्गती साचार. अध्याय 13वा. मेघ ऋषीनी देवी महात्म्या वर्णिले. विष्णू माया शरणागत सर्व स्वर्ग मोक्ष देत. राजा सुरथाने ऋषींना नमस्कार केला. अंबिका दर्शन तप करावे. राजाने वैश्याने मातीच्या मूर्तीचे पूजा केली. 3 वर्षे अखंड तप केले. देवीने वर मागण्यास सांगितले. राजा म्हणे अखंड राज्य मिळावे. देवी म्हणाली थोडेच दिवसात तुझी इच्छा पूर्ण होईल. पूर्वीचे पुण्याने पुनर्जन्मी विवस्वान पुत्र सार्वनिक म्हणून नामे प्रसिद्ध होशील. वैश्यास म्हणे तुला ज्ञान व मोक्ष मिळेल. या वराने दोघेही देवी सेवेत मग्न झाले. सुरथ राजा मनू मन्वंतर स्वामी व वैश्य सर्व सुखी झाले. ध्यान. उषा कोमलकांती अरुणिम प्रथा 4 हात डोळे 3 हाती पाश अंकुश अभयदायी शिवमंगला देवी करीतो पूजन. ओम ऋषी म्हणे. सुरत राजा उत्तम देवी महात्म्य असे देवीचे सर्व जागा धारण केले.
केले असे. देवी विद्या सरस्वती, भगवान विष्णू मायास्वरूप या योगे स्तुती पाठे वेश्य भक्त आहात मोहित आवडीती देवी शौर्य गाता निरंतर राहील मनी अंबिका शरण करा ध्यान जप भजन पूजन देवी श्रद्धे आराधने मोक्ष द्वार तेथे उघडून ओम मार्कंडे म्हणे ऋषी वचन एकोणी उठला राजा सुरत तयाने सुमेधा ऋषींना घातला साष्टांग नमस्कार सारे विसरून नदी काठी गेला देवी तपपूजा करणे मित्र दुःखी बंधू समाधी वाणी याचे सह केले सुरुवात राजाने समाधी वाण्याने देवी सुक्त पठणे साधनेस केला आरंभ बाळवटी मूर्ती करून आपला आहार नियमने निराहार केले उपोषण मंत्रोपचारे मनपूर्वक केला आरंभ चिंतना विरक्ते दोघांनी 3 वर्षे केले समाराधन निराहारे रक्त कांती भक्तिभावे केले अर्पण देवी होऊन प्रसन्न म्हणे राजास व वाण्यास ओम देवी म्हणे हे राजा वाणीपुत्रा माग ओम मार्तंड म्हणे शत्रुनाश होऊन राज्य स्थापन व्यक्त केली इच्छा विरक्त वाण्याने संपूर्ण ज्ञानाची केली मागणी ओम देवी म्हणे आपत्काळी शत्रुनाशे मिळविशील स्वराज्य शत्रू पराभूत होऊन विजयपूर्वक मिळेल राज्य अनंतकाली सूर्य अंशी म्हणू नामे होशील प्रसिद्ध मनु पृथ्वीवर युग पुरुषे करेल प्रजा रक्षण हे वाणी पूजा तुझी इच्छा होईल पूर्ण वैराग्य ज्ञाने स्वर्गद्वार होईल लाभ ओम मार्तंड म्हणे दर्शन मंगलवर दोघा देऊन देवी पावती अंतर्धान देवी भक्ती योगे दोघा झाले महान कल्याण राजा सूर्यकुळी सावर्णी म्हणून नामे प्रसिद्ध पावोन सुरत राजाची इच्छा देवीने केली पूर्ण 1 ओम प्राथमिक रहस्य राजा म्हणाला मुनिराजा चंडिका अवतार केले कथन आता सांगावे प्रवृत्तीचे यथा सांग वर्णन देवीरूपी पूजा स्वरूप सांगावे मज भक्ताकारणे गुंपता आसोनही सांगतो आराधना त्रिगुणा परमेश्वरी महालक्ष्मी आदिम आसोनी सनातन दृश्य अदृश्य व्यापे असे अधिसत्ता मायने मातुलिंग गदा ढाल घेतले हाती सुरपान मस्तकी नागलिंग योनी मुद्रा धरणे करे पाषाण तप्त सुवर्णकांती अलंकारे विश्व केले परिपूर्ण विश्वी प्राणी नसलेले जाणीजे प्रकाश तेज केले निर्माण अंधार काजळीतून अवतरली सुंदर तात नेत्र सिंह कटी रूपे नारी ढाल तलवार मस्तक मला देही मस्तक विना धडा रूपे अवतरले अंधार माया महालक्ष्मीचा नमस्कार करताच म्हणाली भद्रे सांग नियोजन लक्ष्मी म्हणे तामसी नाना नामे करणे कार्य महामाया महाकाली महामारी शुद्धा तृष्णा निद्रा एकवीरा काल रात्री दुमती नामे या नामे जपे जन आराधने जगी सुखे हे राजा देवीचे नित्यचंद्र सौंदर्ययुक्त सगुण भासले स्वरूप देवी हाती होती अक्षमाला अंकुशविन पुस्तक नाना रूपे ठरविले कामे महाविद्या महावाणी भारती वाक सरस्वती आर्य ब्राह्मी कामधेनु वेदगर्भा बुद्धी देवता नामे आदिम महालक्ष्मी म्हणे महाकाली महासरस्वती जरुरी प्रमाणे घडवा स्त्री पुरुष तदनंतर महालक्ष्मीने स्वतः कमलपत्रे सुहास्य वदनी एक दाम्पत्य केले निर्माण तयाचे पुरुषे ब्रह्मा विधाता विरीची विधी नारी रूपा पद्य कमला लक्ष्मी केले नामकरण महाकाली महासरस्वतीने प्रत्येकी एक दाम्पत्य निर्मोनी सांगितली नामे महाकाली दाम्पत्य पुरुष नीलकंठ रक्तबाहू श्वेतांग चंद्रशेखर नामे धवलवर्णे स्त्रीला केले निर्माण पुरुष रुद्रशंकर स्थाणू कपंद्री त्रिलोचन नामे नारीला विद्या कामधेनू भाषा अक्षरा स्वरा विभूषिले नामे मा सरस्वतीने गोरे स्त्रीस सावळ्या पुरुषास निर्मोनी म्हणती सांगते नामे पुरुषा विष्णू